आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। लढा वारुळवाडी गावच्या अस्मितेचा, लढा गावचे वैभव टिकवण्याचा, यासाठी वारुळवाडीतील ग्रामस्थ यांचं आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन दुय्यम निबंधक कार्यालय वारुळवाडीच्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोर सुरू आहे। मागील कित्येक शतकांपासून वारुळवाडी हद्दीत दुय्यम निबंधक कार्यालय हे नारायणगाव, वारुळवाडी, आळेफाटा, पिंपळवंडी, आळेफाटा, आळेगाव, राजुरी, बेल्हे अशा अनेक गावे व कित्येक वाडीतील लोकांना फायदेशीर आहे व सोयीचे आहे व अचूक माहित आहे। परंतु सदर कार्यालयाची ह्यात मालकी जागा पुनावाला ह्या मुस्लिम व्यक्तीने शासनाला जोपर्यंत दुय्यम निबंधक वारुळवाडीला असेल तोपर्यंत बक्षीस स्वरूपात दिलेली असताना काही नारायणगाव येथील खासगी व्यक्तीच्या जागेत स्थलांतरित करण्याचा जो काही वृत्तीचा छुपा डाव आहे त्या विरोधात वारुळवाडीमध्ये आमरण उपोषण नागरिकांच्या वतीने 26 मे पासून सुरू आहे। आज उपोषणाचा 4था दिवस आहे, तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिक आक्रमक होण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। मुख्य संपादक अय्यूब शेख, नारायणगाव, जुन्नर, पुणे। हे जे आता उपोषण झालंय त्या संदर्भात काय मागणी? आमची मागणी हीच आहे का, हे जे दुय्यम निबंधक कार्यालय हे जागीच राहावा, इथंच कुठेही जावा नाही आणि इथंच राहावा, हीच मागणी आहे आमची। हा जो काही निर्णय झाला होता तो तुम्हाला विचारात घेऊन झाला होता? नव्हता झाला। नेमकं काय वाटतं आता तब्येत खालावली त्यांची तब्येत, काय दखल घेतली पाहिजे लवकर? सरकारने लवकरात लवकर निर्णय द्यावा, नाही तर उद्यापासून अजून तीव्र आंदोलन करू आम्ही। समस्त वारवाडीकरांचा पाठिंबा आहे? हा, समस्त वारवाडीकर, वारवाडी नाही संपूर्ण आजूबाजूच्या गावांचा पण आम्हाला पाठिंबा आहे, नारायणगावचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे। नारायणगाव वारवाडी एकच आहे, फक्त सरकारी जागेतून खाजगी जागेत नको जायला, म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलोय। दीपक जसर भुजबळ यांचा पाठिंबा या जे जागा आमरण उपोषण आहे, उपोषण पाठिंबा आहे, आमचा पाठिंबा आहे। काय सांगा, काय अडचण होणार आहे आपल्याला? आमचं म्हणणं एकच आहे, रजिस्टर कचेरी आहे स्टँड पासून जवळ आहे, 200 ते 300 मीटरच्या अंतरावर नाही। वयस्कर माणसांना सुद्धा इथे यायला सोयीस्कर आहे आणि हे जाणार ते होतं ते खाजगी जागे जाणार, ते अंतर स्टँड पासून 2.5 ते 3 किलोमीटर। त्यामुळं आमचं म्हणणं आहे तर ह्याच जागा दिलेली आहे, त्यामुळे ते राहावं, ते येतच राहावं म्हणजे वारवाडी। हा, लोकांची सरकारी कार्यालय हे सरकारी जागेतच राहावा अशी आमची इच्छा आहे। काय मागणी आहे तुमची? नेमकं आता हे आमरण उपोषण चालू आहे, नेमकं काय संदर्भात चालू आहे? आमरण उपोषण अशासाठी चालू आहे का, हे इथले दुय्यम निबंधक कार्यालय हे खाजगी जागेत स्थलांतरित होत आहे। आमच्या वारुळवाडीकरांची एवढीच मागणी आहे का हे खाजगी कार्यालय हे सरकारी कार्यालय खाजगी जागेत स्थलांतरित होऊ नये। स्थलांतरित करायचं असेल तर ग्रामपंचायत वारुळवाडीची जागा आहे तिथे स्थलांतरित करण्यात यावे। आणि जागा जी आहे कोणी दिली होती? ही ते मियाभाई याकूब असं त्यावेळी पुनावाला, हे त्यावेळी 1935 साली तर आयात कराराने ही जागा दुय्यम निबंधक कार्यालयासाठी त्या व्यक्तीने दिलेली आहे। व्यक्तीने कुठलाही किंवा त्यांचे वारसाने कुठलाही वाद उत्पन्न केले? कुठलाच वाद उत्पन्न केला त्यांना जर वाद त्यांची जागा असती किंवा काय असतं तर 1935 सालापासून आजपर्यंत कार्यालय जागा त्यांनी तर आयात ती लिहून दिली? हो, कराराने लिहून दिलेली। त्यांचे वारसदार पण त्यांना ते वाली वारसाला लागूच आहे ना तो करार त्यांचा। अडचण नाही, कुठलीच अडचण मागणी करत नाही, त्यांनी मागणीच केली नाही कधी इथून मागे। अशा प्रकारचा निर्णय म्हणतो कोणी घेतला, कोणी घातला म्हणताय? आता हे त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या अधिकारात करार केला त्या व्यक्तींबरोबर हे काय सांगू शकत नाही। त्याची पार्श्वभूमी अशी आहे, 2014 साली ग्रामपंचायतीने दुय्यम निबंधक कार्यालयाने मागणी केल्यानंतर 14 ते 15 गुंठे जागा त्यांना देण्याची कबुली दर्शवली, तयारी दर्शवली। त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही। ही चुकी अधिकाऱ्यांची एका गावकऱ्यांचीच आहे। मग याच्यात गावकऱ्यांचा काय दोष आहे? असं म्हणतात की ते सुविधा उपलब्ध नाही, हे नाही ते नाही। या कार्यालयात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही इथल्या अधिकाऱ्यांची। इथे येणाऱ्या पक्षकारांना काय त्रास आहे हे त्यांनी विचारलं पाहिजे, किंवा त्यांना काय प्रॉब्लेम असेल त्यांनी ग्रामपंचायतीची पत्रव्यवहार केला पाहिजे किंवा त्यांच्या वरिष्ठांची पत्रव्यवहार करून आम्हाला या सोयी सुविधा इथे उपलब्ध करून दे अशी मागणी केली पाहिजे। यांनी कधीच अशी मागणी केलेली नाही आणि आता अचानकपणे म्हणतात आमची गैरसोय
आम्हाला इथे पार्किंगची सोय नाही, टॉयलेट बाथरूमची सोय नाही. इथे मागे 2 टॉयलेट बाथरूम आहे, ते फक्त अधिकारीच वापरतात. त्यांनी कधीही जनतेसाठी साफसफाई कोण करणार याच्या खाली ते ओपन केले नाही. म्हणजे ही जबाबदारी अधिकाऱ्यांची असताना अधिकारी हे लोकांवर लोटतात का लोकांची सोय नाही, हे नाही, ते नाही. हे चुकीचं आहे. आणि हे कार्यालय वारुवाडीच्या हद्दीतच राहावे आणि शासकीय जागेतच स्थलांतरित व्हावे अशी आमची मागणी. 6 गुंठे क्षेत्र आहे, 6 गुंठेपैकी बरंचसं क्षेत्र मोकळं आहे, त्यामध्ये या सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या पाहिजे. हो, बरोबर आहे. त्यांनी मागणी केली पाहिजे ग्रामपंचायत. त्यांना जर सोय उपलब्ध नसेल तर ग्रामपंचायत पूर्णपणे त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे. जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी याला जर निधी टाकला, थोडाफार जर निधी दिला विकासासाठी, तर तो निधी उपयोगात येऊ शकतो. इथे अवश्य उपयोगात येऊ शकतो. नवीन जागेत स्थलांतर करण्याची नवीन जागेत काही इथे सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्यानंतर नवीन जागेचा विषय येत नाही. एकतर शासकीय कार्यालय शासकीय जागेतच स्थलांतरित व्हावी अशीच आमची मागणी आहे. ते खाजगी जागेत स्थलांतरित होऊ नये. तुम्हाला स्थलांतरित करायचे असेल तर आम्ही वारुवाडी ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये ते स्थलांतरित व्हावे अशी मागणी केलेली आहे. आता हा जो पत्ता आहे लोकांना कचेरी म्हणून पिढ्यानपिढ्या माहिती आहे. पिढ्यानपिढ्या माहिती पत्ता झाल्यानंतर अनेक लोकांची गैरसोय होऊ शकते. कारण अनेक लोक राज्यात राहिलाय, जिल्ह्यात राहिलाय, एखाद्या व्यक्तीला समजा पत्ता सापडला नाही किंवा कळाला नाही. साहेब कसं आहे माहिती आहे का, आता समजा खोडदचा एक शेतकरी आहे, तो एक आधी त्याचे 2 भाऊ इतरत्र राहतात, बहिणी पुण्याला मुंबईला इकडे. सर्वांना माहिती आहे आज समजा 29 तारखेला कागद आहे, त्यांना सांगायची गरज पडत नाही रजिस्टर कचेरी कुठे. पण इथून पुढच्या काळात सांगण्याची वेळ येणार आहे. म्हणजे शासकीय जागा असताना एखाद्या खासगी व्यक्तीला जागा त्यांच्याकडून घेऊन त्या व्यक्तीच्या दाबाखाली भविष्यात काम होऊ शकतं, असं होऊ शकतं. एकदा शासकीय कार्यालय खाजगी जागेत गेले तर त्या कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा शासकीय खाजगी व्यक्तींचा प्रभाव किंवा हस्तक्षेप होणार नाही याची शाश्वती कोण देणार साहेब. म्हणजे तिथे भ्रष्टाचार वाढण्यास उलट चालना मिळणार. सर्वसामान्य शेतकरी कुठल्याची कोणाची अडचण असते काय असते म्हणून हे व्यवहार करतात. बरं, इथे आर्थिक व्यवहार काही थोड्या प्रमाणात होत नाही साहेब, भरपूर मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. एखाद्या चुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्याचा जर खाजगी लोकांनी घाट घातला तिथे नेऊन याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यामध्ये प्रशासकीय कामामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो, हस्तक्षेप होऊ शकतो, हे मात्र 100% खरं. आणि आमची लोकप्रतिनिधींना, सर्वच लोकप्रतिनिधींना एकच विनंती आहे, गावाच्या सगळ्या अस्तित्व कार्यालय वारुवाडी गावात आहे. गावाचं भविष्यात हे कार्यालय गावात राहिल्यानंतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध केल्यानंतर हे गावातच राहिलं तर गावाचाच विकास होण्यास मदत होणार आहे. हीच गावकरी म्हणून आंदोलन करत आहे. माजी आमदारांची काय भूमिका? माजी आमदारांचा पाठिंबा आहे. माजी आमदारांनी पण पाठिंबा द्यावा, गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून समजून घ्यावा, हेच आमची. तालुक्याचे विद्यमान आमदार सोडले सगळ्यांचा पाठिंबा आहे. आमदारांचा आम्हाला विरोध आहे असं कुठंच त्यांनी काय दर्शवलेलं नाही. पण आमची त्यांना विनंती आहे, तुम्ही आमच्या गावाला पाठिंबा देऊन हे कार्यालय शासकीय जागेतच राहावं यासाठी प्रयत्न करावे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.